म्हणजे आपल्या सर्वांना या ठिकाणी साहेबांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे। खरं तर साहेबांचा काल पाचोरा, चाळीसगाव, पारोळा आणि आज अमळनेर, जळगाव ग्रामीण आणि शहरामध्ये आज शिवसंवाद मेळावा होतोय। या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचे जे सर्व गद्दार आमदार आपल्याला सोडून गेले होते, खरं तर साहेब आपल्या कालच्या या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना सर्वांना या ठिकाणी समजलं असेल की खरं तर या ठिकाणची शिवसेना जी आहे ती ही शिवसेना आदरणीय राऊत साहेब आल्यानंतर या ठिकाणी मेळाव्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी आणि जी जनता रस्त्यावर येऊन या ठिकाणी पाहत आहे त्यांच्या मनात निश्चितच या माध्यमातून धडकी भरलेली असेल। पाचोऱ्याचा, चाळीसगावचा आणि पारोळ्याचा, जळगाव ग्रामीणचा, अमळनेरचा आणि आता शहरातला जे मेळावे झाले याच्या माध्यमातून खरं तर साहेब या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असतील, मिंदे गटाचे असतील किंवा आता मागे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जे या ठिकाणी मेळावे झाले असतील किंवा सभा झाल्या असतील, खरं तर त्या ठिकाणी सर्वच्या सर्व ठिकाणी कार्यकर्ते असतील, महिला असतील किंवा त्या ठिकाणी ऐकण्यासाठी लोक हे भाडे तत्वाने आणायला लागले होते, त्या ठिकाणी पैसे देऊन आणायला लागले होते। परंतु निश्चितच आपल्या या ठिकाणी जे दोघं ठिकाणचे मेळावे झाले या ठिकाणी सर्वच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते। साहेब जळगाव शहरामध्ये खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जरी कोणी आपल्याला सोडून गेलेले असतील तरी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातला शिवसैनिक मात्र आहे, तो त्या ठिकाणीच आहे आणि आपण त्याची प्रचिती या ठिकाणी कालपासून घेत आहे। खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब शिवसेनेला ज्यावेळेस सगळे गद्दार आमदार सोडून गेले त्यावेळेस खरं तर या ठिकाणी जळगाव शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांना या ठिकाणी चिंता पडली होती। परंतु त्यानंतर या जळगाव जिल्ह्याला सांभाळण्याचं काम आपल्या नेतृत्वामध्ये, आपल्या आशीर्वादाने ते केलं असेल तर आमच्या सर्वांचे खंबीर नेतृत्व म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब। साहेब आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण आली त्यावेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आमचे सावंत साहेब आम्हाला त्यांनी सांगितलं की रडायचं नाही, लढायचं, आणि त्या युक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। निश्चितच साहेब आम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी त्रास दिला जातोय। मग त्या ठिकाणी गुलाबराव वाघ साहेब असतील, आमचे निलेश भाऊ असतील, असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशासनाच्या, वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जातोय। खरं तर साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला इतकी विनंती या ठिकाणी या माध्यमातून करणार आहे की साहेब जळगाव जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त जागा आपण शिवसेनेच्या या मशाल चिन्हाच्या माध्यमातून लढवायच्या आहे। निश्चितच साहेब आपण आम्हाला जर आशीर्वाद दिला तर आम्ही या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी निवडून आणायचा या ठिकाणी प्रयत्न करू व आपण दिलेल्या संधीचं निश्चितच सोनं देखील करून दाखवू। साहेब मी आपल्याला या ठिकाणी इतकंच आश्वासन देतो की या ठिकाणी आपण आम्हाला जर शिवसेना आणि या सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी पाठीवर हात ठेवून लढ म्हटलं तर निश्चितच आपल्या